सोलापूर महानगरपालिकेचे कार्यरत शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक यांच्या काही मागण्या आणि प्रश्न होते ते आम्ही माननीय विठ्ठल ढेपे साहेबांच्याकडे 15 दिवसापूर्वी आम्ही दिलेल्या होत्या। त्या ज्या प्रश्नावर आज आम्ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली। 10 ते 11 असे प्रश्न होते, ज्याच्यामध्ये साहेबांनी 3-4 प्रश्न तर अतिशय निकालातच काढले आणि बाकीच्या विषयावर जे आर्थिक आहेत त्या सगळ्या महानगरपालिकेकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचा आम्हाला त्यांनी विश्वास दिलेला आहे। मला वाटतं की एक चांगला प्रशासकीय अधिकारी आम्हाला महानगरपालिकेला भेटलेला आहे। अतिशय शिक्षकांच्या मागण्या आणि प्रश्नावर आणि त्यांच्या जे पद्धती आहेत शिकवण्याच्या त्याच्या संदर्भामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन काम करणारा माणूस आहे आणि मला वाटतं की ढेपे साहेबांना माझीच विनंती राहणार आहे की तुम्ही आता तिकडचा चार्ज सोडून इकडचा पूर्ण वेळ चार्ज घ्या। आमची विनंती आहे। मी खूप आभारी आहे की आज शिक्षकांचे सेवानिवृत्तांचे विशेषतः त्यांचेही प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी खूप मोठा या ठिकाणी आम्हाला वेळ दिला। महानगरपालिकेकडे आम्ही निश्चितपणे शिक्षण मंडळ आणि मी स्वतः आम्ही आर्थिक मागण्याकरता पाठपुरावा करून ते सोडून घेऊ। आज डिरे साहेबांनी आणि त्यांचं शिष्टमंडळ शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगानं किंवा महागाई भत्ता असू दे किंवा वर्गवाढ असू दे शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने आज आमची 7 दिवसापूर्वीच बैठक घ्यायचे ठरले होते आणि त्या अनुषंगाने सर्व त्यांची प्रतिनिधी होते। सर्व मागण्या जवळजवळ आम्ही निकालात काढलेल्या आहेत आणि काही आम्ही खुशखबरही त्यांना देत आहोत। दिवाळीपूर्वी जे मागण्या 7व्या आयोगाच्या असतील किंवा 3% आणि 2% राहिलेले पेंडिंग विषय पण आहेत, तेही निकाली निघतील। दिवाळीपूर्वी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल। त्याबरोबरच वर्गवाढीचा विषय होता, आम्ही 8 ठिकाणी प्रस्तावित करतो। 10वीपर्यंत ते वर्ग घेऊन जायचा आमचा विषय मानस आहे। त्यालाही मान्यतेसाठी आम्ही प्रस्ताव सादर करतो। त्याचाही ठराव झाल्यानंतर 2026-27 पासून त्याची अंमलबजावणी होईल। निश्चितच खूप सुंदर अशी सहकार्याच्या वातावरणामध्ये मीटिंग झाली। असंच तुमचं सहकार्य लाभेल। थँक्यू। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।